आनंदाचा दिवस आहे, हा विषय पण काढावासा वाटत नाही आहे. पण शेवटी जे आजचं राजकारण झाले अतिशय विचित्र किंवा म्हणजे सुडाचं राजकारण किंवा ज्या पद्धतीने आपण बघतोय कुठेही इथे विश्वासार्हता ही राहिलेली नाही आहे. आणि फक्त विद्यार्थ्यांसारख्या इतक्या म्हणजे त्यांनी काय केलं होतं त्यांच्या जंतर मंतरवर जो त्यांच्यावर लाठीमार झाला, अश्रुधुराच्या नळकंड्या सोडण्यात आला, अतिशय इनोसंट अशी विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी त्या ठिकाणी आलं होतं. तर मला वाटतं हे असं कधीही झालेलं नाही भारतामध्ये, असं कधीही घडलं नाही. आणि हे अतिशय म्हणजे जी परिस्थिती आहे ते आपण कुठेतरी हिटलरशाहीकडे किंवा हुकुमशाहीकडे चाललो आहे अशी आजची परिस्थिती आहे. आणि ज्या वेळेला गांधी परिवाराने या देशावर राज्य केलं त्यावेळेला नेहमी गोरगरिबांचा हा पक्ष राहिलेला आहे, नेहमी सर्व धर्म समभाव हा राहिलेला आहे, समतेचं प्रतीक असलेला हा देश राहिलेला आहे. परंतु अतिशय वेदना होतात मनाला की ज्या वेळेला आपण हे बघतो की ज्या पद्धतीचं हे राजकारण चालू आहे त्याचा तर खरंच करावा तेवढा निषेध कमीच आहे. यांचं औचित्य साधून तुम्ही काय पण केलं की आता मी या ठिकाणी आहे हेच त्यांच्यामुळे आहे, कारण त्यांनी जर रिझर्वेशन केलं नसतं 33% तर मी आज या ठिकाणी तुम्हाला दिसले नसते. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी तर खूप छोटी कार्यकर्ती आहे पण त्यांची प्रेरणा घेऊन मी यापुढे ही वाटचाल माझी करत राहील. 22 तारखेला शनिवारी संध्याकाळी 5 वाजता राहुलजी गांधी हे पुण्यामध्ये येत आहेत छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी फक्त विद्यार्थिनी असणार आहे. हा सावित्रीच्या सगळ्या लेखी त्या ठिकाणी येतील. आपल्याला माहिती आहे पुण्याचं वैशिष्ट्य असं आहे की सावित्रीबाई फुलेंची पहिली शाळा वेडेवाळा हे पुण्यामध्ये आहे आणि म्हणून पुण्यामध्ये हा मुलींचा कार्यक्रम होतोय. मला वाटतं देशात हा पहिला कार्यक्रम असा होतील की विद्यार्थिनी राहुलजींशी संवाद साधतील आणि त्यांचे जे काय मनातले प्रश्न असतील ते त्यांच्यासमोर मांडतील आणि त्यातून त्यांना नक्कीच प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर माझं सर्व विद्यार्थिनींना तरुणींना आवाहन आहे कि आपण मोठ्या संख्येनं 22 तारखेला उपस्थित राहू. जी को नमन करते हुए आज मैं दूसरा बार इधर आकर राजीव जी का मूर्ति के लिए माला अर्पण करने का मौका हमारा तिवारी जी ने हमको दिया है. अब सब लोग कांग्रेस पार्टी का नेता लोग उस समय भी था, आज भी है, मगर इस समय में हम इस देश के लिए बहुत बड़ा ध्यान बलिदान स्वतंत्र पूर्व और स्वतंत्र का बाद कांग्रेस पार्टी का बहुत नेतागण दिया है. स्वतंत्र पूर्व में अब सब लोगों को पता है महात्मा गांधी जी का नेतृत्व में क्या सत्य अहिंसा और सत्याग्रह का स्वतंत्र संग्राम हुआ, उसमें कांग्रेस पार्टी का बहुत लोगों का योगदान और बलिदान है. उसका बाद स्वतंत्र का बाद महात्मा गांधी जी का हत्या आरएसएस के जुड़ने वाला गोडसे ने गोली मारकर किया. उसका बाद इंदिरा जी का हत्या हुआ, उसका बाद राजीव जी का हत्या हुआ है. मगर ये सब उसका बलिदान इस देश को एकता और अखंडता का रखने के लिए हुआ था. राजीव जी बहुत कम उम्र में यंगेस्ट प्राइम मिनिस्टर बनने का बाद बहुत कम उम्र में हमको छोड़कर गया है. उसका बहुत छोटा कार्यकाल में राजीव जी का इस देश का आगे का विजन कैसा था, बहुत बड़ा विजन है. हमारे पूरा देश में अभी छात्रों का गूंज, छात्रों का उसका हक का लड़ाई हम लोग देख रहा है. मगर राजीव जी तब प्रधानमंत्री थे, उस समय वोटिंग पावर को 21 ईयर से 18 साल को लेकर आया. राजीव जी का सोच ऐसा था, उसका हमारा आर्मी में भर्ती का एज कम है, क्यों हमारा वोटिंग पावर को देश को एक बदलने का एक हक हम लोग युवक को नहीं दे सकते बोलकर 18 साल को लेकर आया. ईडी, सीबीआय, निवडणुका ह्या सगळ्या गोष्टी तरी सुद्धा आज हे गांधी कुटुंब लोकशाहीच्या मूल्यांची रक्षा करण्याकरता या ठिकाणी रस्त्यावर फिरतंय आणि लोकांमध्ये जात आहे. या देशाच्या भवितव्यासाठी त्या ठिकाणी तळमळ करतंय. हा एक वेगळा DNA खरा म्हणलं तर हा राजूजींचे जे आम्ही सगळे या ठिकाणी
राजीव गांधी स्मारक समितीच्या माध्यमातून त्यांचे जे फॉलोअर आहेत हे त्यांच्या प्रति समर्पित भावनेने एकत्र झालेले ही सगळे आमचे सहकारी आहेत. त्यामुळे आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना नतमस्तक होतो, वंदन करतो. आणि मिशन राजीव जो आम्ही गेल्या काही वर्षांपासून चालू आहे तो पुढेही चालू ठेवू आणि राजूजींच्या स्वप्नातला भारत राहुलजींच्या माध्यमातून पूर्ण होईल असे या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो.